स्वर्गरोहण संपन्ना महापुण्यतरंगिणीं अधिकां सर्वतीर्थानां कृष्णावेणी नमाम्यहम्. माहुलीतील अनेक दैवतांचे दर्शन घेऊन आता आपण कृष्णाकाठाने कृष्णधाम या ठिकाणी चाललेलो आहे. या ठिकाणी जाताना आपल्याला माहुलीच्या पुलाखालून जावे लागते. हा पूल स्वातंत्र्यपूर्व काळात 1915 साली बांधलेला आहे. पुलाच्या दक्षिणेला सुमारे 1 किलोमीटर अंतरावर कृष्णधाम आहे. येथूनच पूर्वेला आपल्याला जरंड्याचा डोंगर दिसतो. मारुतीने जेव्हा द्रोणागिरी आणला तेव्हा त्याचा काही भाग इथे पडला अशी भक्तांची श्रद्धा आहे. जरंड्याच्या डोंगरावरती आणि परिसरात अजूनही अनेक दुर्मिळ आणि औषधी वनस्पती सापडतात. जरंड्यावरती श्री मारुतीचे जागृत स्थान असून त्याच्या दर्शनासाठी अनेक भक्त दर शनिवारी वर जात असतात. कृष्णेच्या पूर्वेला थोड्या अंतरावरती त्रिपुटी हे गाव असून तेथे गोपाळनाथ महाराजांची समाधी आहे. या ठिकाणी अनेक भक्त दर अमावस्येला दर्शनासाठी येत असतात. वाहनाने कृष्णधामला जाण्यासाठी सातारा रहमतपूर रस्त्याने जावे लागते. कोडोली येथील औद्योगिक क्षेत्र संपल्यानंतर धरणाच्या पाटावरचा पूल लागतो व पूल संपताच डाव्या बाजूला शेतातून जाणारा कच्चा रस्ता कृष्णधाम येथे जातो. या ठिकाणी फलक आहे. कृष्णधाम हा मठ असून याच्या जवळच कोरटेश्वर हे हरिहर स्वरूपातील मंदिर आहे. या ठिकाणी जाण्यास पायवाट असून ती झाडीतून जाते. कृष्णा वेण्णा संगम माहुलीला झालेले असल्यामुळे या ठिकाणचे हरिहर या देवस्थानच्या समोर गरुड आणि हनुमान यांच्या मूर्ती आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी अन्नपूर्णा आणि ब्रह्मदेव यांच्या सुद्धा मूर्ती आहेत. विष्णू आणि शंकर म्हणजे हरिहर या स्वरूपातील असलेल्या कोरटेश्वर मंदिराकडून नदीकडे जाण्यासाठी मोठा घाट आहे. या पायऱ्यांचा फार वापर नसल्यामुळे पायऱ्यांचे दगड काही ठिकाणी सुटलेले आहेत व सर्वात शेवटी या पायऱ्या ढासळलेल्याही आहेत. कोरटेश्वरच्या दर्शनानंतर नदीकाठाने आपला प्रवास महागाव या ठिकाणी सुरू होतो. महागाव येथे जाण्यासाठी रस्त्याने यावयाचे असल्यास सातारा रेल्वे स्थानकाच्या पुढे हा रस्ता थेट गावापर्यंत पोहोचतो. महागाव येथे नदीचे पात्र मोठे आहे, मात्र त्याचा प्रवाह लहानच दिसतो. या ठिकाणी ऋषी एकदा जेवायला बसलेले होते. तेव्हा वळवाचा पाऊस आणि ढग तेथे आले. तेव्हा ऋषींनी हात करून पावसाला थांबवले. त्यामुळे अजून सुद्धा वळवाचा पाऊस नदी पार करून महागाव येथे येत नाही अशी लोकांची श्रद्धा आहे. महागावहून कृष्णाकाठाने आता आपण तांदुळवाडी येथे जात आहोत. या ठिकाणी कृष्णाकाठी कोल्हेश्वराचे मंदिर आहे. वाहनाने येणाऱ्यांसाठी रहमतपूर मार्गावर चिंचणेर येथून तांदुळवाडीचा फाटा लागतो. तांदुळवाडी गाव येण्यापूर्वीच उजव्या हाताला कच्च्या रस्त्याने आपल्याला कृष्णाकाठी असलेल्या कोल्हेश्वर या ठिकाणी जाता येते. मात्र येथे नामफलक नाही. लोकांना विचारणे हे चांगले. या ठिकाणी एक कोल्हा कृष्णेच्या पाण्यात आपली शेपटी भिजवून शंकराला आंघोळ घालत असे अशी हकीकत सांगितली जाते. म्हणून या देवस्थानचे नाव कोल्हेश्वर असे आहे. गाभाऱ्यातील मूळ पिंड ही खोल आहे व त्याच्यावर असलेल्या पिंडीवर शाळुंका नाही. वरून आपल्याला खालची पिंड दिसते व खाली बसून हात लावून आपण मूळ
पिंडीचे दर्शन घेऊ शकतो. येथे कृष्णा नदीमध्ये मोठे खडक आणि डोह आहेत. तसेच पावसाळ्यामध्ये इथे धबधबे सुद्धा असतात. शिवरात्रीला या ठिकाणी मोठा उत्सव होऊन जनावरांचा बाजार सुद्धा भरतो. तांदूळवाडीनंतर कृष्णाकाठचा प्रवास आपण सुरू ठेवतो आणि आता आपण कृष्णा आणि वसना या संगमाकडे जात आहे. तांदूळवाडीच्या पुढे मंगळापूर हे गाव असून त्या ठिकाणाहून वसनेच्या संगमावर जाता येते. मात्र हा रस्ता कच्चा आणि ट्रॅक्टरमुळे खोल आणि ज्याच्यामध्ये अतिशय चिखल आहे असा आहे. दुसरा रस्ता म्हणजे रहिमतपूर मार्गावरून तासगाव या ठिकाणी जाणे व तासगाववरून उत्तर बाजूला गेल्यानंतर आपल्याला कृष्णा वसना संगमाकडे जाता येते. हा रस्ता कच्चा आहे. येथे कुठेही नामफलक नाही. त्यामुळे गावातून एखाद्या माहितगार माणसाला घेऊन गेलेले बरे पडेल. वसना नदीचा उगम सोळशीच्या डोंगरामध्ये होतो. वसना नदीकाठी देऊर येथे खडकामध्ये मुधाई देवीचे मंदिर असून सरदार भोसले नागपूरकर यांनी उभारलेले अतिशय सुंदर असे पांडुरंगाचे मंदिरही आहे. तसेच पुढे रेवडी येथे खिरे यांचे मल्हारी माळसाकांत याचे जुने अतिशय सुंदर मंदिर असून येथे देवाला लग्नापूर्वीची हळद लावली जाते. याची मोठी जत्रा भरते. वसनेची उपनदी वांगणा या काठी किन्हई येथे सुंदर यमाई देवीचे मंदिर व औंधकरांचा प्राचीन वाडा व रामाचे देऊळ आहे. वसना नदी सातार रोडवरून पुढे जाते आणि कोरेगावच्या अलीकडे तिला वांगणा नदी मिळते आणि तशीच पुढे गेल्यानंतर मंगळापूरच्या पुढे कृष्णा आणि वसना यांचा संगम होतो. कृष्णा आणि वसना संगम अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा आहे. मात्र येथे घाट किंवा मंदिरे नाहीत. कृष्णा वसना संगमामुळे कृष्णेचे पात्र आता मोठे झालेले आहे. याच्या आजूबाजूला सर्व हिरवीगार शेते असून हा पाचूसारखा प्रदेश अतिशय रमणीय झालेला आहे. कृष्णा काठाने जाताना आता आपल्याला पुढचे गाव म्हणजे सरदार देशमुखांचे अंगापूर हे आहे. अंगापूर येथे पेशवेकालीन आत्मगजानन मंदिर आहे. एका कथेनुसार अंगापूर येथील एक सुवर्णकार नेहमीच मोरगावला गणपतीच्या दर्शनासाठी जात असे. नंतर वृद्धपणामुळे त्यांनी गणपतीला प्रार्थना केली व अंगापूर येथे येऊन राहण्याची विनंती केली. त्यानुसार अंगापूर येथे गणपती आणि शंकराची पिंड असलेले आत्मगजानन मंदिर उभारलेले आहे. अंगापूरचे सरदार देशमुख यांनी एका लढाईत मोठा पराक्रम केला. त्यावेळी त्यांना बरीचशी जमीन इनाम देऊन मोठे द्रव्यही बक्षीस म्हणून दिले होते. या द्रव्यातून त्यांनी माहुलीला घाट बांधला व पंचक्रोशीतील फत्यापूरचे कुलकर्णी यांच्या समवेत त्यांनी या ठिकाणी आत्मगजाननाचे मोठे मंदिर उभारले. गजानन हे जागृत दैवत असल्यामुळे अंगापूर हे एकच गाव असावे ज्या ठिकाणी घरामध्ये गणपती उत्सवात गणपती बसवत नाहीत व सार्वजनिक ठिकाणीही गणपतीची स्थापना केली जात नाही. येथील उत्सव भाद्रपद शुद्ध तृतीयेला सुरू होतो. या दिवशी गावातील अनेक तरुण कृष्णेवरती जाऊन पाणी घेऊन येतात आणि या पाण्याने गणपतीला अभिषेक केला जातो. या विधीला दोरा असे म्हणतात. दुसऱ्या दिवशी सायंकाळी अर्धा मातीचा डेरा ज्याला भगत पात्र म्हणतात, यामध्ये धूप, कापूर, खारीक असे दीप प्रज्वलन करून
मानाच्या सुवर्णकाराच्या डोक्यावरती दिले जाते आणि याची मोठी मिरवणूक आणि यात्रा आणि पालखी हा सोहळा अतिशय बघण्यासारखा असतो. या वेळेला भक्त लोक मोरया घ्या दोरया, दोरया घ्या मोरया या मंत्राचा जय जयकार करतात. पालख्यांच्या व भगत पात्राच्या प्रदक्षिणा झाल्यानंतर त्याचे विसर्जन केले जाते. उत्सवाचा मुख्य दिवस हा पंचमीचा असून या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखविला जातो. अंगापूर येथील भद्रोत्सवाची माहिती व गणपतीचा आशीर्वाद घेऊन आपला प्रवास आपण कृष्णेने पुढे चालू ठेवतो. अंगापूर येथील कृष्णा नदीकाठी सिद्धनाथ किंवा शिवनाथ हे शंकराचे मंदिर आहे. वाहनाने येणाऱ्यांसाठी अंगापूर येथील कृष्णेचा पूल लागण्यापूर्वी डाव्या बाजूला कच्चा रस्ता जातो. तेथून आपण या मंदिराकडे जाऊ शकतो. या ठिकाणी नामफलक नाही. कृष्णा नदी पात्रापासून सिद्धनाथ मंदिराकडे जाण्यासाठी घाट आहे, मात्र या पायऱ्या हा खडा चढ असलेल्या आहेत. येथील कृष्णेच्या डोहामध्ये समर्थ रामदास स्वामींना अंगलाई देवीची मूर्ती सापडली होती. त्याची स्थापना त्यांनी सज्जनगडावर केलेली आहे. सिद्धनाथाचे दर्शन घेऊन कृष्णाकाठाने आपण पुढे गेल्यानंतर कृष्णाकाठच्या ब्रह्मपुरी येथे आपण पोचतो. येथे घाट आहे आणि वरती विठ्ठल रुक्मिणीचे सुंदर मंदिर आहे. ब्रह्मपुरी येथील पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपला प्रवास कृष्णेच्या बरोबर चालू राहतो आणि पुढे काशीळ येथे आपण कृष्णा आणि उरमोडी या संगमावरती जाऊन पोचतो. उरमोडी नदीचा उगम कास येथील तलावातून होतो. पुढे तिला अनेक जलस्रोत मिळतात. यापैकी भांबवली वजराई येथील धबधबा पावसाळ्यामध्ये अतिशय बघण्यासारखा आहे. भांबवली, सांडवली, केळवली, परळी, बोरगाव, नागठाणे ही उरमोडी काठची ठिकाणे आहेत. उरमोडीचे उगमस्थान कास या तलावाच्या जवळ कास पठार आहे. या पठारावरती भाद्रपद आणि अश्विन महिन्यामध्ये अनेक सुंदर फुले उमलतात आणि ही फुले बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देतात. उरमोडीच्या काठी परळी व सज्जनगड आहे, त्यामुळे समर्थ रामदास स्वामींची उरमोडी ही एक आवडती नदी आहे. समर्थ शिष्य कल्याण स्वामी हे सज्जनगडावरून नियमित उरमोडीत स्नानासाठी येत व एक पाण्याचा मोठा हंडा भरून वरती घेऊन जात असत. कृष्णा उरमोडी संगम बघण्यासाठी वाहनाने येणाऱ्यांना सातारा कराड रस्त्यावरती बोरगावच्या पुढे उरमोडी नदीचा पूल लागतो. या पुलाच्या पुढे डाव्या बाजूला काशीळ हे गाव असून गावातून जाणारा रस्ता थेट उरमोडी कृष्णा संगमापर्यंत आपल्याला घेऊन जातो. कृष्णा उरमोडी संगमावरती घाट किंवा देवळे नाहीत, परंतु कृष्णेला जसजशा तिच्या उपनद्या मिळत जातात तसे तिचे पात्र मोठे होत जाते आणि या ठिकाणचे भव्य पात्र आणि आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि रमणीय असा आहे. कृष्णा उरमोडी संगमानंतरचा कृष्णेसोबतचा प्रवासाने आता आपण उंब्रज येथे कृष्णा तारळी या संगमाच्या ठिकाणी येऊन पोचतो. तारळे गावाजवळून ही नदी वाहत असल्यामुळे या नदीचे नाव तारळी असे पडलेले आहे. या नदीचे मूळ नाव काळगंगा असे आहे. या नदीचा उगम
सज्जनगडच्या पुढे असलेल्या ठोसेघर येथील धबधब्यातून होतो. ठोसेघरचा भव्य धबधबा बघण्यासाठी अनेक पर्यटक येतात. या जलस्रोताला अजून काही जलस्रोत मिळतात आणि या नदीचा प्रवाह पुढे जातो आणि तारळ्याच्या जवळ या नदीवरती तारळी धरण बांधलेले आहे. या धरणाला 5 दरवाजे असून आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे. तारळे गावाच्या पुढे तारळी नदीकाठी श्री क्षेत्र पाल येथे प्राचीन खंडोबाचे मंदिर आहे. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने हे मंदिर बांधलेले असून ते हेमाडपंथी स्वरूपातील आहे. या देवालयाचा परिसर मोठा असून पूर्वी या ठिकाणी हत्तीही होता. गाभाऱ्यामध्ये जागृत मल्हारी माळसाकांत याचे स्थान असून येथे भंडारा व खोबरे वाहण्याची प्रथा आहे. पाली येथे मल्हारी आणि माळसाकांत यांचे लग्न चंपाषष्ठीच्या दरम्यान लागते व यावेळी येथे मोठा उत्सव असतो. या जत्रेदरम्यान देवाची मिरवणूक हत्तीवरून काढली जाते व या जत्रेमध्ये अनेक भक्त दर्शनासाठी येतात. यावेळी देवावरती खोबरे व भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार याचा मोठा गजर केला जातो. पालीचा खंडोबा हे अनेकांचे कुलदैवत असून नियमित दर्शनासाठी भक्तांची येथे मोठी गर्दी होत असते. पालीतील मानकऱ्यांचा वाद मिटवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पालीला 10 दिवस राहिले होते असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. मल्हारी माळसाकांताचे दर्शन घेऊन तारळी नदी आता उंब्रजकडे जाते आणि उंब्रज येथे कृष्णा तारळी याचा सुंदर संगम आहे. या ठिकाणी सुद्धा घाट किंवा मंदिरे नाहीत, परंतु हे पात्र अतिशय मोठे आहे. वाहनाने येणाऱ्यांसाठी सातारा कराड मार्गावरती उंब्रज गावामध्ये जाण्यासाठी पहिला डावीकडे जो रस्ता आहे त्यावरून गावातून आत जावे. तो रस्ता आपल्याला थेट तारळी कृष्णा या संगमावरती घेऊन जातो. उंब्रजच्या पश्चिमेला सुमारे 15 किलोमीटर अंतरावरती कृष्णेची उपनदी उत्तर मांड याच्या काठावरील समर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते बांधलेले व स्थापन केलेले श्रीरामाचे सुंदर मंदिर आहे. 12 वर्षे भारत भ्रमण व तीर्थाटन करून आलेले समर्थ रामदास स्वामी कृष्णा तारळी संगमाच्या जवळच उत्तर मांड नदीकाठी चाफळ येथे चाफेश्वराच्या दर्शनाला गेले. येथील निसर्ग पाहून त्यांनी गावकऱ्यांना राम मंदिरासाठी जमीन मागितली. गावकऱ्यांनी त्यांना नदीकाठची स्मशानाची जागा दिली. या भीतीदायक जागेत अनेक वारुळे, झाडे, जनावरे म्हणजे साप, नाग हे होते. या भीतीदायक जागेत फारसे कोणी जातही नव्हते. समर्थांनी आपल्या शिष्यांसह रामाच्या नावाचा जय जयकार केला आणि ती जागा साफ करण्यास सुरुवात केली. हळूहळू मंदिराचे काम सुरू झाले. त्यांनी व त्यांच्या शिष्यांनी गावोगावी जाऊन मंदिराच्या बांधकामासाठी भिक्षा मागितली. गावोगावी भिक्षा मागताना समर्थ शिष्य समर्थांचे श्लोक म्हणत. अशा तऱ्हेने अध्यात्माचा सुद्धा त्या ठिकाणी मोठा प्रसार झाला. देऊळ उभे राहते आहे असे बघून ग्रामस्थ व अनेक लोक त्यांच्या मदतीला धावून आले. समर्थांनी स्वहस्ते या मंदिराची उभारणी केली. रामाची मूर्ती कुठून आणणार असे शिष्यांनी विचारले. त्यावेळी त्यांनी
राम येत आहे असे सांगितले. त्यांना साक्षात्कार झाला. त्यानुसार त्यांनी अंगापूरच्या डोहात, जिथे अंगलाई देवीची मूर्ती मिळाली होती, त्या ठिकाणी जाऊन बुडी मारली व सुंदर अशी रामाची मूर्ती त्यांना तेथे मिळाली. या मूर्तीची त्यांनी चाफळ येथे सन 1648 स्थापना केली. या मंदिराशेजारील शिंगणवाडी येथे समर्थ व शिवाजी महाराज यांची प्रथम भेट झालेली आहे. या ठिकाणी आता स्मारक उभे केलेले असून दोघांच्या शिल्पमूर्तीसुद्धा तेथे स्थापन केलेल्या आहेत. चाफळ राम मंदिरात एक ध्यान गुंफा आहे. या ठिकाणी समर्थ व शिवाजीराजे गुप्त खलबते करीत असत. चाफळच्या पंचक्रोशीमध्ये समर्थांनी दास मारुती, वीर मारुती आणि खडीचा मारुती यांची स्थापना केली. पैकी एक चाफळ येथे, दुसरा शेजारील गाव माझगाव येथे व तिसरा उमरज येथे असून हे मंदिर बस स्थानकाच्या जवळ आहे. सुप्रसिद्ध कवी यशवंत यांचे जन्मगावही चाफळच आहे. चाफळच्या मंदिराचा आता जीर्णोद्धार झालेला आहे व येथील नक्षीकाम बघण्यासारखे आहे. समर्थ स्थापित राममूर्तीच्या मागे आता संगमरवरी राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. उत्तरमाण नदीवर येथे बंधारासुद्धा आहे आणि रामनवमीच्या उत्सवासाठी या ठिकाणी भक्तांची मोठी गर्दी होते. उंबरज ते कराड या रस्त्यावरती पश्चिम बाजूला तळबीड हे गाव आहे. या ठिकाणी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी आहे. तीही आवर्जून पाहावी. उंबरज येथील कृष्णा तारळी संगम बघून आता आपण कृष्णा काठाने कृष्णा कोयना या संगमाकडे कूच करीत आहोत. कृष्णा काठाने जाताना आपल्याला शिवडे, कोनेगाव, शिरवडे, तासवडे, बेलवडे, वहागाव, मुंडे व खोडशी सैदापूर ही गावे लागतात. खोडशी येथे कृष्णेवरती जुना बंधारा असून तोही बघण्यासारखा आहे. कृष्णा नदीसोबतच्या कराडपर्यंतच्या प्रवासाला येथे आपण पूर्णविराम देऊन पुढील भागात कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी कोयना हिची माहिती घेऊन सुरुवात करणार आहे. कृष्णाबाई महाराज की जय.